नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतोय. तुम्हाला माहिती आहे चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे. हे मला पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आवर्जून चॅनलला तुम्ही पहिले सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन तुमच्या समोर दिसत असेल ते सबस्क्राईबचं बटन आधी दाबा. का तर मी हे तुम्हाला सांगतो कारण या चॅनलचा उद्देश हा फार प्रामाणिक आहे. तो म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना योग्य आणि खऱ्या शैक्षणिक घडामोडींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश कुठेतरी चांगल्या महाविद्यालयात, चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांना चांगलं शिक्षण घेऊन त्यांचं करिअर चांगलं झालं पाहिजे. कुठेतरी पालकांचे 4 पैसे वाचले पाहिजे. पालकांचे पैसे वाचून कमी पैशामध्ये त्याच्या मुलाला किंवा त्याच्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. हा एक चांगला दृष्टिकोन आणि हा उद्देश ठेवून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळे म्हणतोय तुमच्या सगळ्या मदतीची, सहकार्याची गरज आहे. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. त्याचप्रमाणे आपल्या समाजातील जे तळागाळातील विद्यार्थी आहेत, आर्थिक दुर्बल घटकातील आहेत, वंचित घटकातील आहेत, त्यांना पुरेशी माहिती मिळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत योग्य घडामोडींची माहितीच जात नाही. जाते तर पैसे नसल्यामुळे ते शिकू शकत नाही. त्याच्यामुळे हे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुलं-मुली आहेत ना, या सर्वांना आपल्याला शिक्षणात आणायचं आहे आणि त्याच्यासाठी हे चॅनल मी सुरू केलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर चॅनल वाढेल, ग्रो होईल आणि अधिकाधिक विद्यार्थी पालकांपर्यंत हे पोहोचेल. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सीईटी सेल कडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे निकाल असतील, शिष्यवृत्तींच्या परीक्षा, त्यांचे निकाल, त्याचप्रमाणे तुम्हाला आता जे सीईटी सेल कडून कॅप राऊंड सुरू होतील त्यांच्यासाठी कॉलेजांचे पर्याय असेल, ते कसे निवडायचे, ते कसे भरायचे, कुठलं कॉलेज चांगलं आहे, शैक्षणिक सुविधा, पदभरती अशी सर्वांची 360 इत्थंभूत माहिती मी देणार आहे. ती सर्व जाणून घेण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या मदतीची ते म्हणजे चॅनलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. एका महत्त्वाच्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. ते म्हणजे विद्यार्थिनींनाही मिळणार लाडली बहीण योजनेचा लाभ. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केली आहे. त्याच योजनेबद्दल मी एका शैक्षणिक अँगलने मी तुमच्याकडे थोडी माहिती देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे आणि जरूर चॅनलला सबस्क्राईब करावं अशी एक छोटी विनंती सुद्धा करणार आहे. आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारने लाडली बहीण योजना लागू केली आहे. त्याच्यामुळे ज्या आपल्या महाराष्ट्रातील ज्या काही आपल्या महिला भगिनी आहेत, ज्या विद्यार्थिनी आहेत, त्यांना आता दर महिन्याला ₹1500 हे मिळू शकतात. ते त्यांच्या कोणाला शिक्षणासाठी उपयोगी पडेल, कोणाला काही घर खर्च, घरकामाला, प्रत्येकाची वेगवेगळ्या अडचणी आहेत. त्यांना हा निधी हा एक खूप सारा म्हणजे त्याला म्हणता येईल एक आधार असणार आहे आणि त्यांना हा आधार मिळणार आहे. तर ह्या योजनेमध्ये एक पहिले सुरुवातीला जी-आर आला आणि त्याच्यानंतर एक अपडेटेड जी-आर आला. त्याच्यामध्ये सुधारणा करून आला. त्याच्यामध्ये असं दिलं आहे, की या योजनेमध्ये एका अविवाहित मुलीला सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळू शकतो. त्याच्यावरच आपण बोलणार आहोत. बघा काय त्याच्यात सेंटेन्स आहे. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे बघा या योजनेमध्ये काही कागदपत्र आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला की पॉइंट जर सांगायचे झाले तर 2.5 लाखाच्या आतचं उत्पन्न पाहिजे, उत्पन्नाचा दाखला पाहिजे. जर तो नसेल तुमच्याकडं 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला, तर तुम्हाला रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जन्म दाखला यापैकी या 4 पैकी कुठलेही एक ओळखपत्र हे ग्राह्य धरण्यात येईल. जर तुमच्याकडं हे 2.5 लाखाचं तुमच्याकडे हे नसेल तर कुठलं अधिवास प्रमाणपत्र मी तुम्हाला हे म्हटलं अधिवास प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल डोमिसाईल तर तुम्हाला शाळेचा दाखला, जन्म दाखला किंवा मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड हे लागणार आहे. त्याचप्रमाणे जी 2.5 लाखाची त्याच्यामध्ये जी आहे रक्कम, त्या 2.5 लाखाच्या रक्कम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड हे लागणार. त्याच्यामध्ये लिहिलं आहे. त्याच्यामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आता मेन मुद्दा हा आहे, तुम्हाला सुद्धा पेपरमध्ये तुम्ही वाचले असेल या सगळ्या अटी शर्ती, पण त्याच्यामध्ये एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा याचा लाभ मिळेल. म्हणून त्याच्यामुळं ज्या मुली, ज्या विद्यार्थिनी वय वर्ष 21च्या वर आहेत, म्हणजे साधारणतः ज्या आता MBA, MCA, MTech, मास्टर्सच्या सगळे डिग्री झाल्यानंतर ज्या
पदव्युत्तर पदवी करतायत, पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेत आहेत. मग त्याच्यापर्यंत मध्ये पी-एच-डी शिक्षण असू दे किंवा एल-एल-एम असू दे किंवा मग तुमचं पदवीनंतरचे जे काही अभ्यासक्रम मास्टर्स आहे, एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी, एम-बी-ए, एम-सी-ए, एम-पी-एड जे काही सगळे अभ्यासक्रम आहेत, सगळे पदव्युत्तरचे, तर त्या अभ्यासक्रमांना साधारण ज्या आपल्या सगळ्या भगिनी शिकतील त्या ह्या योजनेसाठी पात्र असू शकतात. कारण त्याची जी वयोगट आहे तो 21 ते 60 असा आहे. त्याच्यामुळं 21 ते 65 आहे. पहिले 60 होता, आता 65 केला. त्याच्यामुळं त्यांना सुद्धा या योजनेत लाभ हा घेता येणार आहे. फक्त ज्यांचं या वयोगटात बसत नाही 21 ते 65 त्यांना हा लाभ मिळणार नाही. मात्र ज्या आपल्या सगळ्या विद्यार्थिनी असतील, ज्या कोणी शिकत असेल, ज्यांनी थोडा उशिरा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असेल किंवा त्यांनी ड्रॉप घेतला असेल, ते जर या वयोगटात बसत असतील तर त्यांनी आवर्जून इथे अप्लाय करायचं आहे. त्यांना सुद्धा दर महिन्याला ₹1,500 हे मिळणार आहे आणि त्याचा फायदा त्यांना शिक्षणासाठी म्हणा किंवा पुढे जाऊन काय दैनंदिन खर्च असेल किंवा त्यांना काही घरोपयोगी ज्या काही गरज असेल त्याच्यासाठी त्याचा फायदा हा होणार आहे. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थिनी ह्या 21 ते 65 या वयोगटामध्ये आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ हा मिळू शकतो आणि ह्या खूप चांगली संधी आहे. अनेक विद्यार्थिनी अनेक आपल्या भगिनी अशा असतात की ज्यांना पैसे नसल्याने शिक्षण घेता येत नाही. त्याच्यामुळं हे पैसे कुठेतरी शिक्षण घेण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्याचा कुठेतरी आपला जो शिक्षणाचा जो आजूबाजूचा दैनंदिन होणारा खर्च आहे तो भागवण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. शिक्षण तर आता मोफतच झालं आहे बऱ्यापैकी. मात्र शिक्षण घेताना आपल्याला काय पॉकेट मनी म्हणा किंवा हे ज्या काही गरजेच्या वस्तू असतात शिक्षण घेताना लागतात त्याच्यासाठी सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळं माझी अशी विनंती असणार आहे की ज्या विद्यार्थिनी, ज्या भगिनी 21 ते 65 या वयोगटातील आणि त्यांना पुढे शिक्षण घ्यायचं आहे किंवा त्यांना पुढे काहीतरी चांगला छोट्या काही व्यवसाय सुरू करायचा आहे, काही छोटं आपलं काहीतरी बचत गटच्या माध्यमातून करायचं आहे, त्यांना सुद्धा याचा लाभ हा घेता येणार आहे आणि ₹1,500 महिन्याला हे मिळणार आहे. त्याच्यामुळं या योजनेचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करणार आहे. साधारणतः फक्त तुम्हाला जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला आहेत या अटी शर्ती त्या मी तुम्हाला WhatsApp आपल्या त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर हे शेअर करून देणार आहे. मात्र तुम्ही जर याच्या सगळ्या योजनेच्या अटी पात्रतेत बसत असाल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे आणि हा पुढच्याच महिन्यापासून मिळणार आहे साधारणतः ऑगस्ट महिन्यापासून. त्याच्यामुळं तुम्ही कागदपत्र काढा आणि याचा लाभ घ्या. बघा खूप क्लिष्ट अटी होता. शेतीची अट होती 5 एकर शेती असेल तर मिळणार नाही. काढून टाकली अट. उत्पन्नाच्या दाखल्याची अट होती. आहे. नसेल उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे तर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड चालणार. अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्याकडं नसेल डोमिसाईल सर्टिफिकेट तर तुमच्याकडं जन्म दाखला जरी असेल तरी तुम्ही सहभागी होऊ शकता. एवढ्या छोट्या-छोट्या अटी शर्ती आहेत आणि आता तुम्ही जर सगळेजण टेक्नो सॅव्ही आहात बऱ्यापैकी विद्यार्थिनी, तर तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. नारी दूध शक्ती ॲप आहे. Google Play Storeवर जा. ते नारी नारी दूध शक्ती असं ॲप आहे. मला एक्झॅक्ट त्याचं नाव तुम्हाला मी कन्फर्म करतो त्या ॲपचं नाव आणि तुम्ही त्याच्यावरून सुद्धा हे करू शकता. म्हणजे त्या ॲपवरून सुद्धा तुम्ही घर बसल्या करा. नारी शक्ती दूध ॲप आहे. ते Google Play Storeवर जा. खूप कमी MBचं आहे. ते डाउनलोड करा आणि त्याच्यावरून तुम्ही घर बसल्या तुमच्याकडे जर डॉक्युमेंट असतील ना, घर बसल्या तुम्ही सगळे डॉक्युमेंट अपलोड करू शकता आणि तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा पुढच्या महिन्यापासून मिळू शकतो. त्याच्यामुळं ₹1,500 ही नाही म्हटली तरी तुम्हाला एक रक्कम आहे. तुमचा खर्च भागवण्याची पॉकेट मनी म्हणू शकता किंवा काय आणि चांगली योजना आहे सरकारची. खूप चांगला उद्देश आहे आणि खूप पद्धतीने आपल्या सगळ्या मुलींना, भगिनींना, विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही सुद्धा याचा लाभ घ्यायला हरकत नाहीये आणि ज्या काही अटी शर्ती आहेत त्या तुम्ही Google जरी सर्च केला आत्ता तर तो तुम्हाला मिळू शकतो. मी तर तुम्हाला फार सांगितलं की जर बघा शेतीची अट काढून टाकली आहे. 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला असेल नसेल तुमच्याकडे तरी चालेल. तुमच्याकडे जन्म दाखला काय रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र याच्यापैकी काही असेल ते चालेल. त्याचप्रमाणे त्याच्यामधून 21 ते 65 ही अट केली आहे. त्याच्यामुळं खूप चांगली ही योजना आहे आणि ती राबवायची योजना सुरू आहे. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये एक करू शकता. सहभागी त्याच्यामध्ये होऊ शकता. तर अशी ही चांगली एक योजना आहे. तुम्ही सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि
ज्या विद्यार्थी टेक्नो सॅव्ही आहेत त्यांनी एकदा ऍप वर जायचं आहे आणि ऍप डाउनलोड करून त्याच्यावर प्रोसेसिंग करून बघायची आहे. खूप सोपी ती प्रोसेस आहे. तर विद्यार्थिनींनाही याचा लाभ मिळू शकतो. तर तुम्ही तो बसत असाल सगळ्या नियमाच्या चौकटीमध्ये तो घ्यावा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे. राज्य सरकारची खूप चांगली योजना आहे. खूप चांगला उद्देश आहे. त्याच्यामुळे याच्या योजनेचा नक्कीच तुम्ही सुद्धा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींसाठी तुम्ही भेट देत राहा माझ्या या चॅनलला. सबस्क्राईब करत राहा चॅनल. इतरांना सुद्धा सांगा आणि टेलिग्रामवर तुम्ही जर्नलिस्ट हर्ष दुधे हे सुद्धा मी चॅनल सुरू केला. तिथे सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. काही प्रश्न, शंका असतील तर त्या तुमचं स्वागत आहे सर्वांचं. तुम्ही विचारू शकता आणि अशीच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींची देवाणघेवाण चर्चा आपण करत राहू. तोपर्यंत धन्यवाद.